लग्न म्हणजे वेगळीच पर्वणी असते। आणि जर आपल्या घरामध्ये जर लग्न असेल तर त्या बापाची तगमग विचारायला नको। आपल्या दीदीचं लग्न जमण्यापासून तर तिला वाटी लावण्यापर्यंत तो बाप रात्रीचे दिवस करत असतो। आपल्या मुलीला तळ हाताच्या फोडाप्रमाणे बाप वाढवत असतो। दीदी हळूहळू मोठी व्हायला लागते आणि एक दिवस तिला स्थळ चालून येतं। त्या बापाच्या आनंदाला सीमा राहत नाही। तो घरामध्ये येतो, आपल्या बायकोला म्हणतो, अगं आपल्या दीदीला आज पाहुणे बघायला येणार आहे बर का। सुंदर सुंदर असा छानसा स्वयंपाक बनवतो। आपल्या बायकोला म्हणतो, पाहुणे बघायला येतात आणि दीदीचं लग्न जमतं। आयुष्याची जमा केलेली जमा पुंजी तो बाप काढतो मुलीच्या लग्नाकरता। पाहुण्या रावळ्यांकडे उसने पासने करतो। दीदीला म्हणतो, अगं दीदी तू तर माझ्या काळजाचा तुकडा ग। तुझ्या लग्नात मी काहीच कमी पडून देणार नाही। 4 लोक बघतील असं तुझं लग्न करल। सगळ्या पाहुण्यांना निमंत्रण धाडल्या जातं। लग्नाचा विषय म्हणून तुम्हाला सांगतो बघा, सगळ्या पै पाहुण्यांना निरोप त्या ठिकाणी धाडला जातो। लग्नाचे दिवस जवळ येतात। लॉन्सला सुपारी दिल्या जाते। आजकाल तर लॉन्सची सुपारी विचारायला नको। 2, 2.5, 3 लाख रुपयाची लॉन्सची सुपारी असती। तो बाप लॉन्सची सुपारी देतो। लग्नाचा दिवस जवळ येतो। अरे आपल्या एकुलत्या एक मुलीला हळद लागते। उघड्या डोळ्यानं तो बाप पाहतो, अरे ज्या छोट्याशा बाळाला जिना पहिला पाऊल टाकला तर या बापाच्या आनंदाला सीमा राहिली नव्हती। अरे मुलगी म्हणजे बापाचं काळीज असते, काळीज लक्षात घ्या। त्या दीदीला वाढवण्याकरता काय काय नाही केलं, तिकडं मुलीला हळद लागते आणि तो बाप स्वयंपाकाच्या पाशी उभा असतो आणि तिकडून लांबून पाहतो। आणि दीदीचा जन्म झाल्यापासून तर आजपर्यंतचा सगळा प्रसंग त्या बापाच्या डोळ्यासमोर उभा राहतो। एकटाच विचार करतो बिचारा, बीपीच्या गोळ्या चालू असत्या त्याला आठवतं, अरे माझी दीदी दररोज संध्याकाळी झोपायच्या वेळेस माझ्या बायकोला जरी लक्षात नाही राहिलं कधी तिनं कटकट केली घरामध्ये तर ती दीदी म्हणायची, अगं आई शांत राहणार, बाबाला बीपीच्या गोळ्या चालू, तू असं भांडत जाऊ नकोस बाबा बरोबर। तो बाप विचार करतो, आता माझं पाखरू उद्या जाणार, मला गोळ्या कोण आणून देणार। तो बाप विचार करतो, माझ्या बहिणींनो आदल्या दिवशी रात्री स्वयंपाक्याजवळ बसून असतो रात्रभर तो बाप। बुंदी चांगली झाली का नाही, गुलाबजांबू चांगले झाले का नाही, अख्खी रात्र तो बाप जागून काढत असतो। लग्नाचा दिवस उजडतो, सप्तपदी चालू होते। तो बाप एकटाच एका कोपऱ्यामध्ये उभा असतो। लक्षात घ्या, सगळ्या पाहुण्यांना जेवू घालतो, वराडाला जेवू घालतो, पण तो बाप जेवत नाही रे दिद्यांनो। त्या दिवशी तुमच्या लग्नाच्या दिवशी तो बाप एक अन्नाचा दाना सुद्धा त्या बापाच्या पोटात गेलेला नसतो, लक्षात घ्या। आणि तुम्हाला जेव्हा वाटी लावल्या जात ना, अरे आईला रडता येतं ढासा, आई रडते पदर पुसू पुसू, पण बापाला रडता येत नाही, लक्षात घ्या। पहाडासारखा सिंहासारखा बाप त्या दिवशी कोमेजून गेलेला असतो। दीदीला वाटी लावताना आई रडते, भाऊ रडतो, सगळे रडतात। दीदीला वाटी लावल्या जात, पण मंडपाच्या एका खांबाला तो बाप
पाठ टेकून उभा राहतो, आसमंत कोसळलेला असतो त्या बापावरती. आणि दिदी गाडीमध्ये निघून गेल्यानंतर तो बाप इतका डसा डसा रडतो, तुम्हाला सांगतो. अरे जिला काळजाच्या तुकड्याप्रमाणे वागवलं, कधी काहीच कमी पडून दिलं नाही, माझी दिदी आज गेली. खऱ्या अर्थाने तो बाप त्या दिवशी पूर्णपणे ढासळलेला असतो. माझ्या दिद्यानो, लक्षात घ्या तुम्ही. म्हणून मी कालही सांगितलं माझ्या बहिणींना, तुम्हाला बापाला तुमचं कन्यादान करू द्या, ते भाग्य त्याच्याकडून हिसकावून घेऊ नका. कारण लक्षात घ्या, आयुष्यात त्याला पहिल्यांदा आनंद झाला ना जेव्हा तुम्ही जन्माला आलात. तो गावात सांगत हिंडतो, अरे मुलगी झाली बर का, बेटी धनकी पेटी, माझी लक्ष्मी जन्माला आली. आणि ती जर लक्ष्मी बापाला जर खाली पाहायला लावत असेल तर जगाच्या पाठीवर याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट कुठली नाही. लक्षात घ्या. म्हणून आपल्या बापाला कन्यादान करू द्या. जसं मधोजी निंबाळकरांनी आपल्या सईबाईचं कन्यादान केलं ना, तसं कन्यादान इथं बसलेल्या प्रत्येक बापाला करू द्या. बस, काही लागत नाही हो तुमच्या बापाला, काहीच लागत नाही. तो अरे जगाशी लढल तो बाप तुमच्या करता.